मैत्रिणी रडत असतात, सगळे रडत असतात, पण त्या लग्न मंडपात तुझा येडा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्याला ओरडतो, रडायचं नाही रे, रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्नाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, गाडीचा दरवाजा बंद करतो, तुला हसत हसत म्हणतो, जा पोरी, जा पोरी, जा, चाल जा, रडायचं नाही, जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून मला बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोख चोख, पोरी तुझा बाप रडला, लई रडला, पण तो फक्त तुला दिसला नाही, कारण तू अर्धाच सिनेमा बघितलायस, अर्धा सिनेमा आयुष्यभर तुला कधी कोणी दाखवलाच नाही. तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो, मी तर थांबतो. हे बघ, त्या लग्न मंडपातून जशी तुझी गाडी निघून जाते ना पोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, असाच मंडप असतो बघतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये बाबा, तुझं किती पैसे, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, हे घे पैसे. पैशाचा पुडका घेऊन ती गरीब बिचार फिरत असतं. जेवणवाल्या नाही छाप जेवण बनवलं होतं, बोटात चाटत लोक गेले, पोरं तर लाडू घेऊन पळत होते, ज्यादा किती पण ताट होत्या, तुला अगोदरच सांगितलं होतं, किती पैसे झालं, आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. ए बस्तवाल्या, तुझी कपडे घालून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा, गेलं र, गेलं गेलं, पण लय सुंदर, एवढं मी कधी बघितलं नव्हतं. हे तुझं पैसे, वाजंत्रीवाल्यानं इकडे या, हे तुमचं पैशाचं पाकिट, आणि 1000 ज्यादा बाबा तुम्हा सगळ्यांना, का लय भारी वाजवत होता रे बाबा, लय भारी वाजवत होता. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी. सगळं कर्ज काढून आणलेलं असतात, तेवढं सगळं उधळतंय, मागच बघत नाही ते. जेवढं साठवलेलं असतंय तेवढं सगळं उधळतंय, आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जात, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतं, आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जे अंथरून आणि उशीवली करत, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला, किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ज्या भावाला तू शिव्या घालत असते, जो भाव तुला आवडत नाही, कारण तुला बाहेर तो फिरून देत नाही, तो भाव तुझ्या वडिलाला मिठे मारून हांबरडा फोडून रडत असतो, पप्पा पप्पा सावरा पप्पा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. 100 किलोचा पोत उचलून हमाली करणाऱ्या त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पुरी स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर त्याला 2 टाकं टाकतं चांबाराकडे जाऊन, तर तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर नवीन चप्पल घेऊन शाळेपर्यंत जो येतो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव आहे. आता मला सांगायचं आहे, महाराजांनी आणि माझ्या शाहू महाराजांनी यासाठी तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं का? तुझं वय आलं 15-16 नसतं, तू घर सोडून पळून जातीस. पळून शब्द वापरतोय, पळून. तुझं वय 17 आणि कुठं तर निघून जातीस 4-4 दिवस. तुला प्रेम झालं. पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो बघा, पोलिसांना सांगत असतो, साहेब, आणि जिथं उभा असतो तिथं बिचारा ती सगळी जमीन अश्रूनं भिजवतं, बोंबलतं हांबरडा फोडून पोलिसांच्या समोर. आणि त्या पोलिसांना म्हणतो, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेली, घरीच आली नाही साहेब. परीक्षेला म्हणून गेले, तिला घ्यायला परत येतो तर सगळ्या पोरी आल्या, माझी पोरगी चांगली साहेब. कुठं असेल माझी लेक आहे पोरीला,
कोणतर सोशल मीडियाच्या माध्यमातून येतो या शिकण्याच्या वयामध्ये तुम्हाला भुरळ घालतो, तुला चॉकलेट काय देतो, एखादा